तुमची इच्छा असेल तर ते पण करतो. सांगितलेलं समजत नसेल. 2 मिनिटं पोरांनो, तुम्ही सहकार्य करा. ऑर्डर मारू नका. 2 मिनिटं सहकार्य करा. कधी तो जागेवर फोडला तरी तुम्हाला मारला. तुमची सेफ्टी काय आहे? हे लोक काही देतात तुम्हाला. ऑर्डर पॅक पण करतो. ऑर्डर प्लेस झाल्यावर ऑर्डर पॅक पण करतात. बोलो तुझा कोण सिनियर गेला फटाफट. ऑर्डर डिलिव्हरी कोण करतो? तुमच्यावर कोणाची वचक नाही, काय नाही. काही लोकांना खायला घालत बसते. बदलापूरच्या फ्लिपकार्ट मधून खरं तर एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि खरं तर बुरशी लागलेला पिझ्झा बेस ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात आलेला आहे. सध्या आपण आपल्याकडे तो पिझ्झा बेस आहे. एक्सपायरी डेट गेलेली नसताना सुद्धा या पिझ्झा बेसला आपण बघत असाल तर बुरशी लागलेली आपण बघतोय. ज्या ग्राहकानं हे मागवलेलं आहे ते सुद्धा आहे आणि मनसे आक्रमक झालेली आहे बदलापूर शहरामध्ये. आणि हा जा फ्लिपकार्ट वाल्यांना विचारला जातोय. खरं तर फ्लिपकार्ट मिनिट्स या ठिकाणी सध्या आपण आहोत. जे ग्राहक तुम्हीच मागवलेला का दादा? नेमकं काय प्रकार? मी आता 10 मिनिटापूर्वी इंग्लिश ओव्हन पिझ्झा बेस मागवला. 2 मागवलेले. एक बनवला तर दुसरा बनवता याच्यावर पूर्ण बुरशी दिसली. तर ती मी इथे आलो तर दुसरी पण बनवला पण त्याच्यात आता दिसणार नाही. तो बनवला म्हणून फेकून दिला, खाल्ला नाही. माझ्या मुलाला खायचा होता. म्हणजे एक बनवला पण तुम्ही? एक बनवलाय. हा, लक्षात नाही आलं. याच्यावर जास्त दिसली म्हणून याच्यावर लगेच दिसली मला. आणि असं पण नाही लोकल आहे, ब्रँडेड आहे. इंग्लिश ओव्हन म्हणजे ब्रँडवाला आहे. तो पूर्ण फंगस आहे. दोन्ही याच्यावर फंगस आहे. दोन्ही पिझ्झा बेस तुम्ही बघत असाल त्याची अवस्था काय आहे ते तुम्हाला लक्षात येईल. जर ऑनलाईन मागवताय, ऑनलाईन जर मागवत असाल तर तुम्ही एक्सपायरी डेट पण ऑलरेडी अजून आहे. इजी प्रिंट बघा, इजी प्रिंट बघा. सगळ्यांच्या प्रिंट्स पण वेगवेगळ्या. आता मी हा ओपन केलेला आहे. याची एक्सपायरी 18 तारीख आहे, 18 जुलै. आणि याच्यावर 15 तारीख आहे. पण तुम्ही स्वतः याला हात लावा. एकदम कडक आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. कारण की हे लोक फेक प्रिंट मारतायत आणि हे सगळे जनतेशी खेळतायत. तुम्ही स्वतः हात लावून चेक करू शकता. याच्यात क्वालिटीमध्ये बघा आणि याच्या क्वालिटीमध्ये. यांच्यावर कोणाचा वचक नाहीये, काय नाही. हे काही विकत बसलेत आणि जनतेशी खेळ चालू आहे शून्य. अर्थात सध्या संपूर्ण राज्यभर FDI ची धडक आपल्याला पाहायला मिळते. तुकाराम मुंडे धडक मारताना पाहायला मिळत आहेत. आणि यातच आपण बघत असाल तर हा धक्कादायक प्रकार आलेला आहे. हा बेस पिझ्झा बेस बघत असाल, हा पिझ्झा बेस तुम्ही निरखून बघत असाल तर याला बुरशी लागलेली आपल्याला बघायला मिळते. आणि एकामध्ये 3 पॅकेट होते. हे नवीन ओपन करतोय. हे बघा, याच्यात पण फंगस आहे. हे बघा, हे बघा, हे बघा. हे बघ आता तुमच्या समोर फोडलेले. हे बघा. असं पण नाही का आम्ही घरनं आता मागणी परिस्थिती चालू आहे. आणि आता चांगला ब्रँड आहे. असं पण नाही की लोकल आहे. इंग्लिश ओव्हन म्हणजे ब्रँड आहे चांगला. त्याची बॅच प्रिंट पण चेंज केल्यासारखी वाटते. रफ आहे सगळी. ही कशी आहे? सगळ्यांच्या पॅकेटवर वेगवेगळे. कदाचित तिथे पण प्रिंट केलेलं आहे. हा, हे रफ करून प्रिंट केलेलं वाटतंय. बघा, सगळे आता समोरासमोर फोडतोय आपण. असं पण नाही का मी घरून वेगळा आणला. तुमच्या स्टोअरची काय कंडिशन आहे ना, तुम्ही कोणत्या पद्धतीतला माल विकता ना, हे सगळ्यांना कळून दे. हे बटाट्याची हालत आहे. ही अशी ही पद्धत आहे तुमच्या बटाट्याची. ही बटाट्याची हालत आहे का? ही तुमची क्वालिटी आहे का? कोणत्या विश्वासाने घ्यावं तुमच्याकडनं ग्राहकांनी? समोर फोडले ते पण झालेला माल आहे. रस्त्यावर तरी चांगले. नागरिकांच्या जीवाशी खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि एखादी म्हणजे फूड पॉइझन होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे तुकाराम मुंडे यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी बंद व्हाव्यात यासाठी कडक कारवाई केली जाते. आणि दुसरीकडे मात्र आपण पाहत असाल तर फ्लिपकार्ट मिनिट्स इकडचे सध्या आपण बदलापूरचे चित्र बघतोय. स्टोर चेक करायचा. सगळ्यात चेक मध्ये निशांत. किती वाजता तुम्ही मागवलं? आता 1 वाजून 1:30 वाजता वगैरे मागवलं असेल. 10-15 मिनिटं झाली मला. आता 3 हे होते का? नाही, 2 होते. मी दोन मागवलेले. एक बनवलं घरी तर त्याच्यात हे नाही केलं, चेक नाही केलं. तर दुसऱ्या ह्याच्यात करता करता ते दिसलं पूर्ण. आणि एक बनवलेला मी मुलाला देणार पण होतो. लहान मुलाला पाहिजे होता म्हणून मागवलेला. पण मग तो फेकून दिला. त्याला बोललो खाऊ नको, तो खराब आहे म्हणून. इथे आलो तर सगळे आपण समोरासमोर फोडून पाहिले. त्याच्यात पण सगळ्याच्यात बुरशी आहे. असं पण नाही की माझा वेगळा असेल तर मी घरून हे केला. तर इथे समोरासमोर पण आहे.
बरेच पॅकेट्स जे आहेत ते आपण समोर बघितलेले आहेत आणि काही आहेत ते फ्रेश आहेत पण काहींना बुरशी लागलेली आहे. कारण की एक आहे तो आम्हाला चांगला बघायला मिळाला पण बाकी बऱ्यापैकी सगळ्यांनाच बुरशी लागलेली पाहायला मॅडम मिळाली. सिंपल आहे, जर यांच्या चुका नसतात तर यांनी आम्हाला या प्रोडक्टला हात लावून दिला नसता. यांनाही यांच्या चुका मान्य आहेत म्हणून हे सरेंडर आहेत. हे लोक तुम्ही जे बोलता बरोबर आहे, पण असं मी पॅकेट मी ओपन करून तुम्हाला नाही देऊ शकत. म्हणजे आता एक पॅकेट पॅक आहे, आता मी याच्यामध्ये बघू नाही शकत. अरे तुम्ही कशाला मागवता मग नका ठेवू ना ते product. मी आता इन्फॉर्म करतो तुम्ही नका कंपनीला. ठेवू ना product मग. तुम्ही जीवाशी काय खेळताय बोलतो? ना direct, तू साहेब. बोलतो ना तू बोलतो ना हा पॅकेट पाक आहे, हा बटाटा तो उघडा आहे ना, तिथे काय डोळे झोपलेत तुझे? जे बदलापूरच्या जनतेबरोबर तुम्ही खेळ करतात, अरे लाज वाटते का? तू महाराष्ट्रीयन आहे ना, महाराष्ट्राच्या जनतेबरोबर खेळतो, तुला लाज आपण वाटते? कुठून मागवलं? ते कसं मला कळणार? नाही, मी मग- मॅनेजर आहे, ते वेगळे आता पर्सनल मॅनेजर तुझी वेगळं काहीच आहे. पण जबाबदारी नाहीये का? हो मॅडम, पण मी मॅनेजर म्हणून ऐका ना, तुझी काय झोपायचं सर ऐका ना, मी काय बोलतो ऐका? 2 मिनिटं ऐकून घ्या ना. एका हे जे माणूस मेला, पॅकेट आहे ना, तुम्ही सील आम्हाला पॅक आहे. आता मी याच्यावर. जर मी ओपन करून तर कस्टमरला कारवाई नाही करा, देऊ स्टोर बंद पाहिजे आपल्याला. पण मागवायच्या आधी तुम्ही म्हणजे एक पण असं चेक परचेस डिपार्टमेंट वेगळं आहे ना, मग तेच तर सांगतो. आता हे मला जे क्वेश्चन करतात ना, त्याचं मी आन्सर दिलं की आता मी याला ओपन करून तर नाही देऊ शकत कारण सील पॅक जातं. ते मी बोलतो. मग याला मग याची जबाबदारी कोण घेणार? माझी हे store कोणाचं आहे? एक मी असं नाही बोलत की माझीच हा जबाबदारी store आहे. कोणाचा आहे? सर बरोबर आहे, मी मान्य करतो. मी असं नाही याला बोलत. आन्सर देणं बंधनकारक कोण मी आहे? बोललो ना, माहिती दिली मी मग ते एक्सक्यूज नको देऊ की मी ओपन करून देईन का नाही. हे हा प्रोडक्ट चांगला आहे का वाईट आहे हे तुमचं काम आहे. बरोबर आहे, मी एकच बोललो की आता मला जर तुम्हाला विकायचं आहे तर मी ओपन नाही करू शकत. तुम्ही आम्हाला पण दादा ऐका ना, देत नाहीये. हे ग्राहकांपर्यंत तुम्हीच पोहोचवताना मी सेम पॅक करून दिला, कंपनीचा लेबल लावून तू खाणार का? मला उत्तर नाही ना. मग ही जबाबदारी विकायचं काम कोण करताय? तुम्ही करतात की नाही करतात? मग जबाबदारी पण तुमची आहे. जर तुम्हाला नसेल जमत तर बंद करा. एक्सपायर पण नाही झालाय प्रोडक्ट, एक्सपायर पण नाही झालाय. आपण बऱ्याचदा डेट बघून रेट बघतो, परचेस करतो, पण अजून एक्सपायर नाही झालाय प्रोडक्ट. पण हे गणितच कळत नाहीये की डेट आउटडेटेड झालेला नाहीये आणि बुरशी कशी लागली. मॅडम विषय काय आहे तुम्हाला मी मगाशी पण दाखवला. तुम्ही हे स्वतः 2 ब्रेड आहेत. हा आता मी जस्ट ओपन केला, हा फ्रेश आहे म्हणजे क्वालिटी वाईज हा नरम लागतोय थोडा. आणि जो आपल्याकडे प्रोडक्ट आला होता तो कडक होता. हे काय करतात, हे जे एक्सपायरी डेट आहे ते एक इंक आहे शेवटी. हे लोक ते लिक्विड लावून मिटवत असतील आणि नवीन प्रिंट पंच करत असतील. ओके, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या आहेत. आणि या अशा ऑनलाईन स्टोअरमुळे ना आपल्या स्थानिक जे दुकानदार आहेत त्यांचे भरपूर हाल आहेत. हे असे स्टोअर बंद करून टाकू आपण, जेणेकरून आपले दुकानदार तरी त्याचे उभा राहील त्यांना. जर ते म्हणतायत ना की ह्याच्याबद्दल ते म्हणतायत, कुठे गेले ते मॅनेजर? ते जर म्हणतायत ते ह्याची जबाबदारी ते घेतात, तर हे जे बटाटे आहेत ह्याची जबाबदारी कोण घेतो? हे सहजपणे दिसत आहेत. दिसतंय ना, मग ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे त्यांचं? ह्याच्याबद्दल त्याचं काय म्हणणं आहे की हे पण ते असेच देत आहेत ना, लोक आपल्या आंधळा विश्वास करून घरातून घेतायत सामान. केलं ना तर किती प्रोडक्ट क्वालिटी निघतील. चेक पूर्ण स्टोअर आम्हाला चेक करायचंय. कोल्ड रूम मध्ये काय काय? उंदरी वगैरे असणार, इथं स्वच्छता आहे का, हायजीन मेंटेन आहे का? यापूर्वी सुद्धा मनसेवाल्यांच्या माध्यमातून खरं तर कर्मचाऱ्यांचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावण्यात आला होता आणि शहर प्रमुख निशांत मांडवीकर यांच्या माध्यमातून आता पाहणी केली जाते. खरं तर सगळीकडे परत दुसऱ्या पॅकेट ऐक ना श्रद्धा, मी काय आपण बघत असाल तर आता शटर हे आहे ना, खाली केलं जातं. सगळ्यांना बाहेर का ताई, तुम्ही थोडा फक्त कोपऱ्यात, तुम्ही यामध्ये नका येऊ. तुम्ही एक कामगार वर्ग आहात, याच्यामध्ये तुम्हाला काही माहिती नाही. जरा महिलांनी बाहेर व्हा, नाही तर साईडला वा जरा प्लीज. रिक्वेस्ट करते मी स्वतः. थोडं सहकार्य करा. इकडे जरा श्रद्धा, हे बघ ना, ह्याचं जे पॅकिंग आहे हे सरळ सरळ दिसतंय की हे केलेलं पॅक आहे. हे बघ, हा खेळ आहे. हा खेळ आहे की हे सील पॅक प्रॉपर पॅकिंगच नाहीये दिसत असेल तर. याच्यामधली पॅकिंग तुम्ही बघा. हे बघा दुसरं पॅकिंग. हे रब करतायत वाटतं. प्रिंट पण सगळ्या वेगळ्या आहेत. हे बघ, याची सुद्धा कोपऱ्यात आहे. हे जी ही बघ, print हे सगळी बघ, हे बघ, केलेली आहे. ही बघ, माझ्याच हातातलंच आहे. हे बघ, सगळं प्रिंट ही पॅकिंगचं प्रिंट आहे जी प्रकार आहे. ह्याच्यात दिसतंय. लॉट नंबर पण त्यांनी खोडल्यासारखा दिसतोय. हा बघ इथे हे दिसतंय, हे डबल लॉट नंबर इथे आलेला आहे. याच्यावर एक्सपायरी डेट 15 जुलै आहे. पण हात लावल्यानंतर ह्याचा प्रोडक्ट मी जस्ट खोलायचं कारण हे आहे की हा अख्खा ब्रेड आहे ना पूर्ण असं काय आलं ते बघा त्याची. लाडूला पण बुरशी आहे, अमूलचं आहे.
लाडूला काय हालत आहे बघा, म्हणजे काय लेवलचं प्रोडक्ट हे लोक आपल्याला खायला घालतात. लाडूला 10 सप्टेंबर 2025. 10 सप्टेंबर 2025. लाडूला 2 महिने बाकी आहे. व्हेजिटेबल्स बघा ना, व्हेजिटेबल आणि लाडू पण तर हा धक्कादायक प्रकार जो आहे तो बदलापूरच्या फ्लिपकार्ट मिनिट्स याच्यामधून समोर आलेला आहे. ऑनलाईन जर काही एक मिनिट हात नका लावू, कारण की ना ते जाईल लगेच. ह्याची डेट आहे 16 तारीख, 16/7 ह्याची एक्सपायरी आहे आणि हा प्रोडक्ट आतमध्ये काय झालंय. बुरशी लागली बघा. अमूलचे लाडू आहेत. बापरे, अमोलचे प्रोडक्ट आहेत. आणि 2 महिने ही गलिच्छ वास येतो. अमूल स्वीट आणि लाडूला पण बुरशी लागली आहे समोर. भरवतो आता मी, जो स्टोरवाला आहे, जो लोकांना खायला घालतो आपण त्याला खायला घालू. म्हणजे हा तर खूप धक्कादायक प्रकार आहे. फोन घे पहिले. आता हे समोर दिसतंय आपल्याला, हा लाडू बघत असाल तुम्ही तर याला सुद्धा वरती बुरशी लागलेली आहे. 10 सप्टेंबर एक्सपायरी आहे. पण आज 12 जून आहे. आज पॅकिंग झालेली बुरशी लागलेली आहे. 10 सप्टेंबर sorry. एक्सपायरी आहे त्याची. अजून 2 महिने बाकी आहे. 3 महिने बाकी आहे. 3 महिने बाकी आहे. 3 महिने बाकी. तरी तो एका महिन्यातच त्याला बुरशी लागली. पूर्ण लाडूला बुरशी लागली. एक वस्तू ये तू इकडे ये. पॅकेट ओपन हे बघा, ह्या इथं स्टोअरचे आलं, आटा आहे. त्याच्यात काय स्टोअर करत असतील कसं करणार आहे बघा. हे पॅकेट हे ओपन समोरचं ओपन आहे. आता हे मगाशी आपल्याला बोलले की आम्ही ओपन तर नाही करत, आम्ही करू नाही शकत. आम्ही समोरची गोष्ट आहे ही आपण तुझ्या इथं बघितलं. लाडू बिडू तर आपण समोरच फोडले त्यांचे आता. त्याच्यावर कारवाई हे चालू झालं आहे. व्हेजिटेबल्सचं पण तर झालं. मनसे कार्यकर्त्यांनी धाड टाकलेली आहे ती फ्लिपकार्ट मिनिट्स या ठिकाणी, आणि जो धक्कादायक प्रकार आहे तो समोर आलेला आहे. विशाल सर गोष्ट दादा लाडूला पण बुरशी लागली हो. तो लाडू कुठे आहे? तू खातो खाणार का? मी खाणार का लाडू खाणार बुरशी लागलेले? हा हे बघ सर म्हणू का? हा बघा ना दादा, हे बघा इथे. बघा ना, फंगस पकडलाय ना. हा फंगस बोटानेच लाव. हे नको करू, पुसू नको. हा काय आहे? हे फंगस काय आहेत तुझे? हा? अजून 2 महिने मी अरे 20 ना मी काय बोलतोय, 20,000च्या पगारासाठी तुम्ही अशा कंपनीला पाठीशी घालणार का? हा? मला एक गोष्ट सांग, आज तुम्ही करताय पण आज नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे ना. जबाबदारी घेणार कोण मग ते सांग. ऐक ना, नाही ऐक ना, तू याला जबाबदार देत नाहीये. तू उत्तर द्यायला बंधनकारक आहे की नाहीये? शटर खाली घे, तुझा जो मेल असेल त्यांच्याशी आमचा डिस्कस होईल. त्याच्यानंतर मी पण FDI शी बोलतो. बरोबर. जनतेशी खेळू नका. सर तुम्ही जे बोलता मी ऍग्री करतो, पण तेच मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की मी कंपनीला सांगितलंय. काय कंपनीला सांगितलं? ऑन रेकॉर्ड सांगे त्याच्याकडे त्याच्याशी बोला, काय बोलता ऑन रेकॉर्ड काय सांगतो. तुम्ही आता एक उल्लेख केला काही वेळापूर्वी दादा की आम्ही ओपन करून ग्राहकांपर्यंत नाही. आता एक आम्ही गोणी पाहिली ती ओपन आहे ती. हा आता ते डॅमेज भेटलं तर आम्ही मारणार डॅमेज त्याला. ते डॅमेज आहे असं म्हणणं आहे हा का? बोला ना. एवढं मोठं डॅमेज. आता हे विक्री करण्यासाठी इकडे असं पण नाही, डॅमेज माल आहे ते तुम्ही बाजूला काढला पाहिजे होता ना, तो जर डॅमेज आहे तर. आता ताईंनी काढली आहे ती, इथे ज्या सगळ्या गोण्या ठेवलेल्या आहेत तिथूनच काढलेली आहे, आणि ते लाईव्ह मध्ये सुद्धा बघितलं तर भाज्या बघूया भाज्या. अगदी म्हणजे ब्रेडची पण एक्सपायरी बाकी आहे अजून. हे चांगले आहेत, विकायला ठेवलेले ते ब्रेड. धक्कादायक. खरं तर ही विक्री आपण बघतोय. बघा हे बघा, हे परिस्थिती बघा बटाट्यांची. बटाटे आणि काही लाडू पण काळेच पडले. हे तर आता माल आलेला आहे. काय पॅक माल आलेला हा ते बोलतो की सध्या आतमध्ये नका येऊ, ते इन्फॉर्म केलं त्यांनी. मग शटर खाली घे. हा शटर खाली गेलो. शटर खाली घे. आणि तुझा कोण आहे ना, तो इथे अर्ध्या तासात आला पाहिजे ना. तू दोघांना घेऊन चल, दोघांना घेऊन चल. लोकांच्या जीवाशी खेळणं तुम्हाला अलाउड आहे का? लोकांना नाही व्हेजिटेबल दाखव. तुम्हाला व्हेजिटेबल दाखव. व्हेजिटेबल दाखव. हे आता येतात ते तुम्ही थांबा. काळ्या वाटाण्याचा तुम्हाला भाज्या allowed काढल्या नाहीये. तुम्ही. काय काय? बटाटे आणले कुठून एवढे? काळे. आणि विचारतात ते. तुम्ही विचार करत नाही का? देता तर तुम्हीच नाही इथून. आम्ही देतो. हा, मग ते इथे कोर्टामध्ये जाऊन जा, कोर्टामध्ये तुम्हाला जाऊन जा. तेच बोललो की सर आहे ना, ते त्याच्यावर बोलतो- जावा, सहकार्य करा जावा. तेच बोलतो की सर बोलले तुम्ही आल्यावर सर आले ना तुम्ही त्यांच्यावर आतमध्ये जावा, पण ते बोलतो आतमध्ये नका जाऊ. ते मी तुम्हाला इन्फॉर्म करतो.
अहो पण सगळे भाग येतो. तुमच्याकडे जर चांगलं साहित्य आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? चला ना, काढतो मी बाहेर. सगळं तुमच्या आतमध्ये आता तुम्ही बोलले त्या साईडला गंमत येते तिकडे गेले. नाही, सगळ्यांना बाहेर काढा. मग सगळ्यांना बाहेर काढा. मी पण FDI ला बोलून घेतो. साहेब माहिती मी चला. तुम्हाला जे करा तुम्ही करू शकता, पण आता माझे सिनियर बोलले की तुम्ही चुकी आहे की नाहीये तुमच्या स्टोअरची चुकी आहे की मला नाही? सांगा ना, 50-7 तुमच्या स्टोअरची चुकी आहे की नाही? फंगस होतं काय ते विचारा. नाही करू शकत. ठीक आहे, फंगसमुळे करू शकत. फंगसमुळे आम्ही इथे आलो. हा. बरं, बटाटे तर ओपन आहेत ना? सर मी बटाट्याची क्वालिटी चांगली होती का? आता तेच मी म्हणजे फक्त आमच्या निर्देशाने एखादी गोष्ट आली ती लगेच कॅच केली, आम्ही उचलून बघितलं, ओपन केलं मला फक्त. जे issue आहे ना, ऐकून घ्या ना, तर अशा स्टोअर मध्ये तुमच्या अनेक गोष्टी आहेत. लाडू तर 2 महिने एक्सपायरी बाकी आहे, हा, त्याला पण तसं- फंगस पकडले. ऐक ना, एकदा कोल्ड स्टोरेज मध्ये जाऊन तर बघू काय तुमचे वेजेस तरी चांगले आहेत का नाही ते. एकदा ते न्यूज चॅनल आहे ना समोर, ते बघतील ना एकदा. कोल्ड स्टोरेज तरी सेफ आहे. हे भेंडी बघा सडलेले. आता हे कोल्ड ती स्टोरेज गळून गेली आहे पूर्ण बघ. ऑनलाईनला फक्त चित्र चांगली दिसतात. स्टोरेजचा माल आहे ना, हे बघा. असे बघ भेंडी. लोक ऑनलाईनची चित्र बघून घेतात. बघा कुठे आणि गेला रे तो? प्रत्यक्षात त्यांना अशा वस्तू मिळतात. बघा आता हे तर दिसतंय हे ना, तर समोर. त्याची जीवाची खेळ नाही आता का? हे समोर पॅकिंग आहे बाई. एक्सपायरी पण काय, एक्सपायरी पण दाखव. किती गलीच आहे, लहान प्रकार. 11/7/2000 पॅक झाले ते. नाही 11/7 एक्सपायरी आहे. नाही नाही अरे हे pack लेबल, झाले. हे लेबल आहेत. हे बघा, हे यांनी मारलेले लेबल आहेत, यांनी चिपकवलेले लेबल हे बघा आहेत. आता हे स्टिकर आहे ना ना आता ऑनलाईनला जेव्हा लोक हे करतात त्याला ना, expiry तेव्हा नाही ऑनलाईनला आहे. चित्र चांगली दिसतात. हा सलाड आहे. हे बघ मग एक्सपायरी नाही आहे त्याला. त्यांना एक्सपायरीच नाहीये तेव्हा. हे बघ डॅमेज आहे सगळं. किती त्यामुळे ते कोल्ड स्टोरेजला का ठेवतात? कोल्ड स्टोरेज. ते बघायचं. ही भाजी बघा, काय काय तर ती याची भाजी आहे. अरे काही असू दे, ही चांगली आहे का? ही कोबी ऑनलाईनला लोक आहे. चित्र चांगली बघतात. काळा पडलाय कोबी. हा काळा प्रकार, हे बघ काळा पडलाय कोबी. आता हे भाजी काय? वेगळी नाही, आहे. आता- ते मान्य करतो. काय तुम्ही म्हणजे काही दाखवाल मला काही असं नाही दाखवत चालत ना. नाही. ही भाजी काही वेगळी आहे. दाखवत हा नाही. कोबीचा प्रकार ऍक्च्युली वेगळा आहे. जबरदस्ती मला काय पण दाखवाल. भाजीचा हा प्रकार कोबीचा- वेगळा आहे, पण तिची असं थोडी ना. ही व्हॅल्यू आहे का? काळा तुला fresh बरोबर आहे, पण दाखव. तुम्ही तुला काय fresh पण दाखव. काढा. अरे मुद्दाम ते काय पण भाजी काढा. भाजी polish काढून दाखव का? हे बघ. मुद्दाम काय पण काढणार तर सडलेली कसं भाजी. चालेल? खाणार का तुझ्या घरी नेऊन तुम्ही मी बोलता काय ना, बोलतो? वेळ मान्य केली ही, पण तुम्ही काय पण काढणार तर कसं चालेल? अच्छा, चुकी ते मान्य करतात. चुकी मान्य केली त्यांनी. ते मान्य केली. बघा, ही गलती आम्ही मान्य करतो. हो, ऐक ना. तुम्ही काढलं, फोटो काढला ना तुम्ही. ऐक ना. मी तुम्हाला तेच बोललो, सर आलं तुम्हाला जे करायचं करा ना. मी कुठं नाही बोलतो तुम्हाला. तुम्ही चुकी मान्य केलेली आहे. सर, म्हणजे चुकी तुमच्याकडे हे एक्सेप्ट सर, आहे मी तेच तुम्ही, बोलतो की तुम्हाला. तुमच्याकडे एक्सपायरी माल आणि एकदम निष्कृष्ट expiry दर्जाचा माल तुम्ही विकला जातो expiry तुमच्याकडे, बरोबर? नाही ना त्याच्यात. मग तुम्ही मान्य केलं, चुकी मान्य केली आता. जेवढे प्रोडक्ट चेक केले सगळे फॉल्टी निघाले. जेवढे चेक केले सगळे फॉल्टी निघाले. मी काय बोलतो आता विचार कर, मला आपण काय स्टोअर चेक केला तर किती घाण तुम्ही निघेल. senior येतात ना, बोलून घ्या. तुम्हाला जे करा तुम्ही किती वेळात येतात ते? आता येईल. लगेच येतील. बघायला तूच आहे ना. हो, मी जिम्मेदारी माझीच आहे, पण आता बघायला पाहिजे ना. मी बोललेलं याच्यावर senior बंद करा, याच्यावर कारवाई करा. येतील आता सगळे. आम्ही थांबतो ना. आम्ही चुकीचं असेल 100% तुला सहकार्य करतो. तू चुकीचं हे मान्य कर फक्त. सर, मी बघा भेंडी तू बोलले ऐकलं आता तुम्ही तुमच्याकडे पेटी मी काय म्हणतो, गोष्ट खराब आहे. ही गोष्ट खराब आहे, ती का ठेवली? समोर दिसते ना. तुमच्या लाईव्हला काय ठेवली, काउंटरला काय ठेवली? स्टोअर खराब आहे तर. पण आता आपलं जे तुम्ही मला बोलले पिझ्झा बेचचं ते मी ओपन करून कस्टमरला देऊन अरे ते सोडा आता मग हे भेंडीचं मी मान्य केलं. आम्ही जेवढे प्रोडक्ट चेक केले सगळे फॉल्टी निघाले ना. लाडू वरती मी काय बोलतो, इकडे बघ. तुझा लाडू खराब, तुझ्या इथला पीठ फुटलेलं, त्याच्यामध्ये किटाणू जात आहे. हे व्हेजिटेबल भाजी आहे. ही भाजी या एवढं तुम्ही फुकट नाही लागत. अर्थात आपण आतापर्यंत आम्ही 5 वस्तू चेक केल्या, आता 4 वस्तू तुझ्या खराब निघाल्या. 5 वस्तूपैकी 4 वस्तू तुझ्या खराब निघाल्या. मग तुम्हाला अजून काय आहे? म्हणजे तुम्ही जनतेला फुकट तर देत नाही ना. प्रॉपर एक्सप्लेनेशन नाही मिळत. अर्थात तर आता मनसैनिकांनी ग्राहकांसोबत फ्लिपकार्ट मिनिट्स या ठिकाणी धाड टाकलेली आहे आणि जाब जो आहे तो विचारलेला आहे. यामागचं कारण म्हणजे ग्राहकांना पिझ्झा बेस मागवला होता आणि त्या पिझ्झा बेसला एक्सपायरी डेट गेलेली नसताना सुद्धा एकंदरीत त्याला बुरशी लागली होती पूर्णपणे आणि त्यामुळे तोच जाब विचारण्यासाठी ते आले असताना आपण पाहिले लाईव्ह मध्ये की जे मोतीचूरचे लाडू होते त्याला सुद्धा बुरशी लागलेली बघितली. बऱ्याच ठिकाणी एक्सपायरी डेट मग काही बदलली जाते का असा प्रश्नचिन्ह जो आहे तो या ठिकाणी निर्माण केला जातो. त्यामुळे आता जोपर्यंत त्यांचे वरिष्ठ येत आहेत त्यांचे वरिष्ठ जे आहेत
त्यांच्याकडून पण आपण जाणून घेणार आहोत. पण तोपर्यंत या फ्लिपकार्ट मिनिट्सचा शटर जो आहे तो बंद. कोण येत आता वरिष्ठ येतात? त्यांचे वरिष्ठ आता असं त्यांचं म्हणणं आहे, तोपर्यंत आम्ही फ्लिपकार्ट मिनिस्टर स्टेटर खाली करू, जोपर्यंत आम्हाला याचं उत्तर भेटणार नाही. कारण की जनतेशी खेळ आम्ही सहन करणार नाही. कारण की ह्या फ्लिपकार्ट मिनिट्स असतील किंवा अजून असे अनेक ऑनलाईन स्टोअर असतील, त्यांच्यामुळे आमचे स्थानिक जे दुकानदार आहेत त्यांच्यावर खूप अशी गदा आलेली आहे. जर हे बंद झाले तर नक्कीच त्यांना उभारी येईल. तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू जनतेला चांगला माल द्यायचा, आणि जे स्थानिक आहेत ते नक्कीच चांगला देतील त्यांच्यापेक्षा. अर्थात आता वरिष्ठ आल्यानंतर काय चर्चा होते त्याचे सुद्धा अपडेट आपण घेत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी. आपण बघत असाल आधी आता थिएटर बंद केलं जातं. चला बाहेर आपण. बदलापूर पूर्व परिसरातलं आपण हे चित्र बघत होतो. तुम्ही पण बाहेर चला सगळ्यांनी. हा बोला. मला काय बोलायचं आहे अच्छा, कर्मचाऱ्यांना बोलायचं, बोला. मॅडम. आता गेल्या वर्षी आम्ही 1 वर्ष काम करतोय आम्ही इथं. असं अचानकपणे की आपण प्रोडक्ट आपण देत होतो की आम्हाला याच्यामधून प्रोडक्ट काय द्यायचं काय हे आमचं प्रश्न, परंतु अचानक तुम्ही स्टोअर बंद. आता जवळ आमच्या कर्मचाऱ्याजवळ आजपर्यंत आमच्याकडे जवळ 120 कर्मचारी आम्ही याचा आहोत. 100 ते 120 आम्ही लोक आम्ही आहेत कामाला. तुम्ही आता अचानक तुम्ही 1-2 स्टोर असं बंद केला तर म्हणजे एवढे 120 जणांचं आमचं अर्ध्या तासात ना ते वरिष्ठ जे आहेत ना ते येत आहेत. तुम्ही 120 जण आहात हे आम्हाला मान्य आहे सगळ्यांना. त्यांनाही मान्य. 1 मिनिट माझा आहे का, त्यांनाही मान्य आहे, आपल्याला मान्य आहे. पण एक अर्धा पाऊण तासाचाच विषय आहे. आणि महत्वाचं म्हणजे जो पिझ्झा बेस आहे त्याला खरंच बुरशी लागली आहे. मोतीचूरचे लाडू आम्ही बघितले, बटाटे बघितले, भेंडी बघितली. ज्याच्यामध्ये हात घालतो त्याला बुरशी लागलेली सडलेला पाहायला मिळते. आपली जबाबदारी आहे. तुम्ही पोहोचवता तेव्हा ते 4-5 माणसं घरातले लोक खातात. त्यांच्या सुद्धा आरोग्याचा प्रश्न इथे आहे. त्यामुळे तुम्ही अर्धा तास थोडा वेळ थांबू शकता. असं भरपूर वेळ ते थांबायला लावणार नाही. गोष्ट म्हणजे काय, फ्लिपकार्ट आपण एक फ्लिपकार्ट कंपनी आहे आणि जे प्रोडक्ट जे आहेत म्हणजे येणारे प्रोडक्ट जे आहेत ते अलग अलग कंपनीचे आहेत. मग असं फ्लिपकार्टवरून त्या कंपनीवरती ऍक्शन घ्यावी. फ्लिपकार्टवरती कोणी घेऊ नका. आणि जे आम्ही प्रोडक्ट जे आपण डिलिव्हर करतो त्यांनी कंपनीलाच, जे आपले मॅनेजर आहेत ना ते कंपनीलाच आता कळवणार आहे. कारण फ्लिपकार्ट कुठलं प्रोडक्ट पण बनवत तो त्यावेळेस जर एखादं जे सामान आहे ते एक्सपायरी झालेलं किंवा गेलं आतमधल्या तर स्टाफला तुम्ही हे बोलू शकता की जे बी प्रोडक्ट देत आहे तुम्ही ते बघून द्या, थोडा टाइम घ्या, बस बंद करून नाही होणार ना सर. जबाबदारी ना तुम्ही घेणार. सर जबाबदारी कोणी मला पण सगळं मला मान्य आहे. जबाबदारी फक्त अर्धा तासाचा विषय. की बटाटे वगैरे तुमचे खराब असतात. मी किती वेळा तरी ना कस्टमरने ना खराब झालेले बटाटे दिलेत आणि त्याचं रिफंड फ्लिपकार्टने दिलेलं आहे. त्यामुळे असं नाही की फ्लिपकार्ट नाही असं नाही की फ्लिपकार्ट काळजी घेत नाही. हो बरोबर आहे. मग दुकानदाराकडनं चुकी होत नाही का? आम्ही दुकानदाराकडनं घेतो त्याच्याकडे पण चुकी होते. असं नाही, आम्ही आणून देतो खराब झालेली वस्तू आम्ही. आज संडेचा दिवसच असतो आमचा पूर्ण हप्त्याचा, आणि तो जर तुम्ही शटर बंद केला तर हे सगळे बसून आमची जो विकली असतोय तो विकली पूर्ण खराब होईल. मेन तो हे संडेचा लास्ट दिवस आहे आमचा. संडेचा दिवस तुमचा कमवायचा असतो. 3 वर्षाच्या मुलांनी आता पिझ्झा बनवला, खाल्ला. मान्य आहे, आम्हाला मान्य आहे. तुम्ही पण हे करा, त्यांना चेक करून द्या. वरिष्ठ येत आहेत त्यांना तुम्ही चेक करा काय प्रॉब्लेम काय नाही. परंतु आमच्यावर अर्धा तास तुम्ही आणि तुम्हाला हे पण माहित असेल तुमच्यासाठी मनसे नेहमी उभी असते. आज दिवस आहे, तुम्ही आमच्यासाठी उभं राहायचं. साथ देण्याची जिथे वेळ आहे, बाकी काय नाही. अर्धा तास आम्हाला साथ द्या, अर्धा तास त्यांचा निकाल लागेल. तुमचा दिवस आहे कमाईचा, तुमचं हे. अरे बरोबर आहे, पण तो मुलगा मेला असता तर अख्खी कंपनी बसता नसता झाली. त्यांच्या म्हणण्याचा आमचा आजचा दिवस आहे. उद्या समजा मी एक रहिवासी समजा बदलापूरचा, माझ्याकडे हा प्रोडक्ट खराब आला आणि मी त्या डिलिव्हरी बॉयला समजा हातापाई केली, तर तुम्ही काय याच्यासाठी वाईट होत आहे? हे तुमच्या चांगल्यासाठी करतोय, हे तुमच्या अंगासाठी करतोय. थोडं सहकार्य करा फक्त. आम्हालाही कळतं तुम्हाला तुमचं पोट याच्यावर आहे, तुमच्या पोटावर कोण नाही येते. अर्धा तास ओके, थोडं सहकार्य करा. आपल्या इथे तुमच्या मधल्या बदलापूरला राहणारे किती लोक आहेत? तुम्हाला स्पष्ट भाषेत एक उदाहरण देतो मी. एक बटाट्याची गोणी आहे ना, तुम्हाला मार्केटमध्ये काय किलोने भेटेल? कांदा बटाट्याची जर एक गोणी घेतली आपण तर तुम्हाला किती रुपये किलोने भेटेल? 25 रुपये 30 रुपये किलोने भेटेल.
आज तो कांदा किंवा बटाटा इथं 40 रुपये किलो विकला जातो. कोणी हसत हसत तुमच्याकडनं घेईल. 100 किलो विकला 10 रुपये किलो प्रमाणे 1000 रुपये तुमची कमाई झाली. अर्थात खरं तर हे कर्मचारी आहेत आणि आपण बघत असाल कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. परंतु सध्याच्या घडीला हे शटर बंद करण्यासाठी मनसैनिकांनी सांगितलेलं आहे, कारण की बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या बुरशी लागलेल्या आपल्याला आढळून आलेल्या आहेत आणि खराब झालेल्या वस्तू आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे आता शटर खाली करायला सांगितलेलं आहे आणि एक शटर जो आहे तो सुद्धा खाली करण्यात आलेला आहे. आपण बघत असाल तर आता हा शटर जो ज्या ठिकाणाहून डिलिव्हरी जात होती तो शटर जो आहे तो खाली करण्यात आलेला आहे. आणि आता त्यांचे वरिष्ठ आल्यानंतर आपण बघत असाल तर एकंदरीत त्यांच्याशी चर्चा करून यावरती मार्ग काढून फ्लिपकार्ट मिनिट्स यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा प्रकार घडणार नाही याची ते जबाबदारी घेतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला सेफ्टी काय हे जे चालेल तुमच्या सेफ्टीसाठी चालेल, बस एवढंच आहे. जेवढे प्रोडक्ट आम्ही ओपन केले ते सगळे या पुढचे अपडेट सुद्धा आपण घेत राहू. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.